Hey traders, welcome back to the next episode of गोल्ड ॲनालिसिस. तुम्ही जर बघितलं असाल आपल्या कालच्या ॲनालिसिसमध्ये मी तुम्हाला एकच प्राईस सांगितली होती आणि त्या प्राईसपासून मार्केटमध्ये 400 पॉईंट्स ड्रॉप आपल्याला पाहायला मिळालेला आहे. 400 पिप्स आपण इथे कॅप्चर केलेले आहेत. अशाच की लेवलसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आजचे कोणते की पॉईंट्स आहेत याबद्दल आपण डिस्कशन करणार आहोत. चला तर व्हिडिओ स्टार्ट करूया. जसं की तुम्ही बघू शकता की आपण डेली टाईम फ्रेमवरती स्टार्टिंग करत असतो. डेली टाईम फ्रेम इथे आहे आणि आपण जी काल की लेवल दिलेली होती ती की लेवल तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीमध्ये वर्क झालेली आहे. एक्झॅक्ट त्याच लेवलपासून आपल्याला गोल्डमध्ये सेलिंग पाहायला मिळालेली आहे आणि सेलिंग ही 5, 10, 15 पॉईंटनी नाही, 100 पिप्सनी नाही, 150 पिप्सनी नाही, ऑलमोस्ट जी ड्रॉप झालेला आहे हा ऑलमोस्ट ड्रॉप किती झालेला आहे फ्रेंड्स, तर 400 पॉईंट 400 पिप्सनी मार्केट आपल्याला ड्रॉप होताना इथे पाहायला मिळालेले आहे. अशा की लेवलसाठी आपला चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या ट्रेडर फ्रेंड्सला नक्कीच शेअर करा. आजच्या ज्या की लेवल्स आहेत त्या की लेवल्समध्ये आपण बघू शकतो 1 आवर चार्टमध्ये आपण पहिल्यांदा शिफ्ट करून घेऊया. गोल्डमध्ये काय चालू आहे, गोल्ड कोणता पॅटर्न तयार करत आहे, हे सर्व आपल्याला ॲनालिसिस करणं गरजेचं आहे. चला, आजच्या ॲनालिसिसमध्ये आपल्याला एक महत्त्वाची गोल्डमध्ये इथूनच बाईंग रॅली का पाहायला मिळाली, यानंतरच इथे बाय का झाला, तर एकदम छान त्याचं रिझन काय आहे. 1 आवर चार्ट किंवा 4 आवर चार्टमध्ये आपल्याला इथे एकदम छान अशी प्राईस ॲक्शनमध्ये ट्रेंड लाईन पाहायला मिळते. आज गोल्डमध्ये जे पण होणार त्याच्या जर एक तासाची ही ट्रेंड लाईन गोल्डने जर ब्रेक केली तर आपल्याला गोल्डमध्ये सेलिंगच्या पॉसिबिलिटीज पाहायला मिळणार आहे. इथे आपल्याला सेलिंग होताना पाहायला मिळणार आहे. सेलिंग कुठपर्यंत होणार आणि त्याच्या प्राईस कुठपर्यंत आहे, बाय साईड आपण प्लॅन कसा करणार आहोत याबद्दल आपण डिस्कस करूया. आता आपण एक मेजर झोन ड्रॉ केलेला आहे. ऑलरेडी त्या झोनला गोल्डने एकदा आणि दोनदा टेस्ट केलेला आहे. आता गोल्ड ज्यावेळेस इथे ड्रॉप होणार त्यावेळेस आपली जी मेजर एक लेवल राहणार, ती मेजर लेवल कुठली आहे तर 200च्या EMA ला तुम्ही ट्रेड घेऊ शकता. म्हणजेच काय, 4306 हा एक पॉईंट तुमचा खूप छान असणार. इथून आपल्याला एक बाय साईड प्लॅन मिळणार. 100 to 200 पिप्स आरामात कॅप्चर होणार. ओके, त्यानंतर नेक्स्ट लेवल जी आहे, जर इथून ब्रेक झाला गोल्डमध्ये, आता बघा सगळ्यात महत्त्वाचं, इथून जास्त वेळ होल्ड करू नका. मे बी 100 to 200 पिप्स कॅप्चर करा आणि त्यानंतर क्लोज करा. गोल्डचा जो फेवरेट पॅटर्न आहे तो गोल्डने पुन्हा एकदा बनवला आहे, जो की ट्रायंगल पॅटर्न आहे. बघा, तुम्ही बघू शकता ट्रायंगल पॅटर्न पुन्हा एकदा फॉर्म झालेला आहे. डेली टाईम फ्रेमवर ट्रायंगल पॅटर्न फॉर्म झालेला आहे. जर ट्रायंगल पॅटर्न ब्रेकआउट झाला तर आपल्याला जे टार्गेट आहे ते टार्गेट ब्रेक डाऊन झाल्यानंतर आपल्याला खालच्या साईडला पाहायला मिळू शकतं. त्यानंतर तुम्हाला जे छोटे छोटे स्मॉल लॉंग पोझिशन्स घ्यायचे आहेत, बायची पोझिशन घ्यायची आहे, त्यासाठी आपल्याला प्राइजेस आहे त्या प्राइजेस नोट डाऊन करून घ्या. 4284 ऑलमोस्ट हा एरिया तुम्ही कन्सिडर करू शकता. 80पासून 40 to 80पासून तुम्ही काय करू शकता, बाय साईड प्लॅन करू शकता. इथे पण तुम्हाला काय करायचं आहे बघा, आजची मुवमेंट काय असू शकते. गोल्डमध्ये इथून जर ब्रेक झाला तर इथून आपल्याला एक छोटा पुलबॅक पाहायला मिळणार. त्यानंतर इथे मार्केट येणार, इथे छोटासा पुलबॅक पाहायला मिळणार आणि मग गोल्ड अशा पद्धतीने ट्रॅव्हल करत आपल्याला डाऊन साईड जो गॅप आहे गोल्डचा तो गोल्ड फील करताना आपल्याला इथे पाहायला मिळू शकतो. आज जवळजवळ 80% हे चान्सेस आहेत, कारण डे टाईम फ्रेममध्येही गोल्डने जे रिजेक्शन घेतलेलं आहे ते रिजेक्शन कुठे घेतलेलं आहे, ऑलमोस्ट तुम्ही बघू शकता रिजेक्शन हे 200च्या EMA ला जवळजवळ घेतलेलं आहे. त्यामुळे गोल्ड हा जो गॅप आपल्याला दिसतोय हा गॅप फिल करण्यासाठी येऊ शकतो आणि मग आपल्याला गोल्डन अपॉर्च्युनिटी मिळू शकते बाय साईड प्लॅन करण्यासाठी. मग बाय साईड तुम्हाला प्लॅन कुठे कुठे करायचा आहे, सर्व की लेवल्स मी तुम्हाला ऑलरेडी झोन सर्व मार्क करून दिलेले आहेत. हे झोन तुमच्या मोबाईलमध्ये, तुमच्या डेस्कटॉपला तुमचा जो पण सेटिंग आहे त्या सेटिंगला हे झोन ड्रॉ करून घ्या. बघा, एक झोन आहे आपला 4280चा, त्यानंतरचा झोन आहे 4200 ऑलमोस्ट 04पासून तर 4200 म्हणजे ऑलमोस्ट 4200ची लेवल. ओके, आणि एक की लेवल आपल्याला इथे पाहायला मिळते. ती कोणती लेवल आहे, ती आहे आपली 4245ची. 4245ला एक छान असा छोटासा स्मॉल आपल्याला बाय पाहायला मिळू शकतो. बघा, सध्या गोल्डची जी सिच्युएशन आहे ना, इथे तुम्हाला होल्ड कुठलेच ट्रेड करायचे नाही. सेल साईड पण नाही आणि बाय साईड पण नाही. सेल साईड तरी गोल्डमध्ये रॅली आपल्याला पाहायला मिळते, कारण अजून गोल्ड डाऊन ट्रेंडमध्ये आहे. त्यांनी कुठल्याही प्रकारचा बुलिश ब्रेकआउट अजून दिलेला नाही आहे. ज्यावेळेस बुलिश ब्रेकआउट होणार, कुठे बुलिश ब्रेकआउट होणार तर बुलिश ब्रेकआउट आपल्याला इथे
डेली टाईम फ्रेमवरती पाहायला मिळणार. ज्यावेळेस डेली टाईम फ्रेमला इथे ब्रेकआउट मिळणार त्यानंतरच गोल्ड आपल्याला काय मिळणार आहे, बाय साईड जाताना पाहायला मिळणार आहे. ओके, त्यामुळे अजून सध्या तरी गोल्ड बेरिशच आहे. म्हणून आपण काय करू शकतो, एक सेलिंगसाठी थोडंसं होल्ड करू शकतो. सेलिंगचे टार्गेट पण छान छान मिळत आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही आजचा प्लॅन करू शकता. आत्ता जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर इथे तुम्हाला बघा 5 मिनिट्समध्ये ब्रेकआउट तर होत आहे. जर ब्रेकआउट झालाच, कॅन्डल क्लोजिंग खाली झालीच, तर आपल्याला इथेही एक सेल साईड काय होऊ शकतो, प्लॅन होऊ शकतो विथ अ स्मॉल एस एल. तुम्हाला इथे एस एल बघायचा आहे. आधी कॅन्डल क्लोजिंग बघा. कॅन्डल क्लोजिंग झाल्यानंतर इथे तुम्ही टार्गेट घेऊ शकता. एक छान टार्गेट तुम्हाला हे मिळू शकतं. तर अशा पद्धतीने काय करायचं, प्लॅनिंग करायचा. पहिल्यांदा सर्व ड्रॉईंग, आपले झोन्स, आपल्या लेवल्स फाइंड आउट करायचे आणि त्याच लेवलला काल मी 54ला माझं ट्रेड ॲक्टिव्ह झालेला आहे आणि तो ॲक्टिव्ह झाल्यानंतर खूप छान ड्रॉप मला पाहायला मिळाला आहे. खूप छान कॅप्चर केलेली आहे ही मुवमेंट. प्लस त्यानंतर आपण काय केलं होतं, 1 मिनिटलाही हा ट्रेड जो आहे ना, हा ट्रेड आपण घेतला होता. या ट्रेडला कशा पद्धतीने आपण री एंट्री जो म्हणतो ना आपण, ती री एंट्रीचं प्लॅन केली होती बघा. फक्त आणि फक्त 30 पिप्सचा एस एल आणि ड्रॉप बघू शकता तुम्ही. 30 पिप्सच्या एस एलला तुम्हाला जवळजवळ 300 पिप्स टार्गेट मिळाले. मग हे कशा पद्धतीने करतात, यासाठी आपल्या VR ट्रेनिंग अकॅडमी या चॅनलला शेअर करा आणि मेसेजमध्ये नक्कीच कळवा. जर तुम्हाला इंटरेस्ट असेल शिकण्यासाठी तर नक्कीच आपली VR ट्रेनिंग अकॅडमीला जॉईन करा. तर सर्व मेजर की लेवल्स मी दिलेले आहेत इथे तुम्ही बघू शकता. जर आज गोल्डमध्ये ड्रॉप झाला तर अशा पद्धतीने आपल्याला ड्रॉप पाहायला मिळू शकतो. पण सर्वात महत्त्वाचं, ही जी ट्रेंड लाईन मी ड्रॉ केलेली आहे, ही ट्रेंड लाईन ड्रॉ करा. या ट्रेंड लाईनला ब्रेकडाऊन मिळाला तर तुम्हाला बाय साईड प्लॅन करायचा आहे. नाही तर मग तुम्हाला अप साईड प्लॅन करण्यासाठी ही तुम्हाला लेवल्स मार्क करून देते बघा. ही जे झोन आहे, या झोनच्या वरती जर ब्रेकआउट मिळाला आपल्याला, प्राईज आहे 43-44. 43-44 पासून एक आपल्याला पुन्हा एकदा सेल पाहायला मिळू शकतो. 43-44 पासून पुन्हा एकदा सेल आपल्याला पाहायला मिळू शकतो. 43-44-45 म्हणजे हे काय आहे बघा, रेंज अशाच असतात. आपल्याला 5-10 पॉईंट कन्सिडर करावं लागतात. ओके, तर 43-45च्या अराउंड आपल्याला एक सेलिंगची रॅली जर पाहायला मिळाली तर तिथूनही सेल येऊ शकतो. पण जर इथून ब्रेकआउट झाला तर हाच प्राईस तुम्हाला काय करणार आहे, बाय साईडही प्लॅन करून देणार आहे. इथून तुम्हाला जर इथे ब्रेकआउट मिळाला तर मग आपल्याला अशा पद्धतीने प्लॅन करायचा आहे. लेवल तीच राहणार तुम्हाला. जर क्लोजिंग जर आतमध्ये झाली तर सेलिंगसाठी सेल करा. जर क्लोजिंग जर वरती झाली ग्रीन कॅन्डलने, ब्रेकआउट झाला तर बाय साईड प्लॅन याच प्राईजला करू शकता तुम्ही. ओके, या सर्व की लेवल्स आहेत. इथून जर ब्रेकडाऊन पाहायला मिळाला तर ही तुमची फर्स्ट लेवल आहे 43-29ची आणि नंतर ह्या छोट्या छोट्या लॉंग पोझिशनसाठी तुम्ही काय करू शकता, ट्रेड घेऊ शकता. अशा पद्धतीने हे सर्व की लेवल्स आहेत. पुन्हा एकदा चेक करा. ओके, ठीक आहे. कुठल्याही ट्रेडला जास्त होल्ड करू नका. सध्या गोल्डमध्ये शॉर्ट पोझिशन घ्या आणि रिस्क रिवॉर्ड मेंटेन ठेवा. स्मॉल एस एल लावा. बिग टार्गेट अचीव होत असेल तर तुम्ही एस एल ट्रेल करून 50% प्रॉफिट बुक करून तुम्ही तुमचे ट्रेड होल्ड करू शकता.